रणजितच्या शब्दांनी निशाच्या मनात भीतीचं वादळ उठलं होतं. एका बाजूला तिचा लहान भाऊ तर दुसऱ्या बाजूला निरपराध आदित्य. रात्रभर तिला डोळ्याला डोळा लागला नाही. दुसऱ्या दिवशी रणजितच्या माणसांनी पुन्हा तिची भेट घेतली. त्यापैकी एक म्हणाला, साहेबांचा निरोप आहे. आदित्य आणि स्वरामध्ये पुन्हा कधीही विश्वास निर्माण होऊ नये, हे लक्षात ठेव. निशाने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे तिथून निघून गेली. दुसरीकडे आदित्य अजूनही कंपनीतून तात्पुरता दूर होता. तो दिवसभर घरात बसून विचार करत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, हे सगळं नेमकं कोण करतंय? संध्याकाळी कंपनीच्या मानव संसाधन विभागातून HR त्याला फोन आला. मिस्टर आदित्य, आमची अंतर्गत चौकशी अजून सुरू आहे. तोपर्यंत कृपया कंपनीत येऊ नका. आदित्य शांतपणे म्हणाला, ठीक आहे, मला सत्यावर विश्वास आहे. फोन कट झाला. त्या रात्री स्वरा माहेरी तिच्या खोलीत एकटी बसली होती. तिच्या समोर तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा फोटो ठेवलेला होता. तिने तो फोटो हातात घेतला आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आठवलं, जेव्हा आदित्यचा पहिल्या महिन्याचा पगार मिळाला होता तेव्हा आदित्यने स्वतःसाठी काहीही न घेता तिच्यासाठी साडी आणली होती. तिला आठवलं, हॉटेलमध्ये पूजाने त्याचा अपमान केला होता तेव्हाही आदित्यने एक शब्दही उलट बोलला नव्हता. स्वरा स्वतःशीच फुटफुटली. जो माणूस प्रत्येक वेळी माझा सन्मान जपतो तो अचानक इतका बदलू शकतो का? तिच्या मनात पहिल्यांदाच निशाच्या आरोपांबद्दल संशय निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा हॉस्पिटलमध्ये तिच्या भावाला भेटायला गेली. तिचा लहान भाऊ हसत म्हणाला, ताई, तू एवढी उदास का दिसतेस? निशा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, काही नाही रे. भाऊ निरागसपणे म्हणाला, तू नेहमी सांगतेस ना खोटं बोलायचं नसतं, मग तू आज एवढी रडतेस का? तो निरागस प्रश्न निशाच्या मनाला खोलवर भिडला. तिने भावाला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हॉस्पिटलच्या बाहेर पडताच तिने एक निर्णय घेतला. ती मोबाईल हातात घेते आणि स्वराचा नंबर शोधते. तिचं बोट कॉल बटनावर जातं, पण तेवढ्यात एक काळी कार तिच्या समोर येऊन थांबते. त्यातून रणजितचा माणूस उतरतो. तो हळू आवाजात म्हणतो, निशा, साहेबांनी सांगितलंय, प्रत्येक पावलावर आमची नजर आहे. काही हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. तो निघून जातो. निशाच्या हातातून मोबाईल खाली पडतो. तिला समजतं, ती फक्त रणजितच्या जाळ्यात अडकलेली नाही, तर तिच्यावर सतत नजरही ठेवली जात आहे. दूर रणजित आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता. त्याचा एक माणूस आत आला. साहेब, आदित्यबद्दल शोध सुरू आहे, पण त्याच्या भूतकाळाची एकही माहिती मिळत नाही. रणजित खुर्चीतून उठला. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आता थोडा कमी झाला होता. तो हळू आवाजात म्हणाला, जो माणूस स्वतःचा भूतकाळ लपवतो तो साधा नसतो. आदित्य, तू नक्की कोण आहेस? दुसऱ्या दिवशी सकाळी निशा थेट स्वराच्या माहेरी पोहोचली. दार उघडताच स्वरा तिला पाहून आश्चर्यचकित झाली. निशा, तू इथे? निशाच्या डोळ्यात अश्रू होते. ती स्वरासमोर हात जोडून उभी राहिली. ताई, मला माफ करा. स्वरा काहीच समजली नाही. काय झालं? निशा रडत म्हणाली, आदित्य सर निर्दोष आहेत. त्यांनी माझ्याशी कधीच गैरवर्तन केलं नाही. स्वरा हादरली. मग तू ऑफिसमध्ये ते सगळं खोटं का बोललीस? निशा रडत म्हणाली, रणजितने मला हे करायला भाग पाडलं. माझ्या लहान भावाच्या उपचारांचा खर्च तो करत आहे. त्याने धमकी दिली, जर मी त्याचं ऐकलं नाही तर तो माझ्या भावाचे उपचार बंद करेल. स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यासमोर आदित्यचा शांत चेहरा उभा राहिला. ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे मी माझ्या नवऱ्यावरच संशय घेतला? निशा मान खाली घालून म्हणाली, हो ताई, माझ्यामुळे तुमचं घर तुटलं. मला माफ करा. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती एक क्षणही न थांबता आदित्यकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली. दुसरीकडे रणजितच्या माणसाने त्याला फोन केला. साहेब, निशा स्वराला भेटली आहे. रणजितचा चेहरा रागाने लाल झाला. तो दात ओठ खात म्हणाला, मला माहिती होतं ती माझा विश्वासघात करेल. तेवढ्यात त्याचा दुसरा माणूस आत आला. साहेब,
आदित्यचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याची एकही जुनी नोंद मिळत नाही. रणजित काही क्षण विचारात पडला आणि स्वतःशीच म्हणाला, आदित्य, तू नक्की कोण आहेस? स्वरा घाईघाईने शहरात पोहोचली. तिने घराचा दरवाजा उघडला, पण घरात आदित्य नव्हता. टेबलवर फक्त एक चिठ्ठी ठेवलेली होती. स्वरा, तू परत आलीस तर मला आनंद होईल, पण सध्या मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे. सत्य लवकरच सगळ्यांसमोर येईल. आदित्य. ते वाचताच स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. ती खुर्चीवर बसली आणि स्वतःलाच दोष देऊ लागली. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. दुसरीकडे आदित्य एका शांत ठिकाणी बसला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, आजोबा. आदित्यने लगेच फोन उचलला. नमस्कार आजोबा. समोरून शांत आवाज आला, आदित्य, आता परिस्थिती बदलायला लागली आहे. माझी काही माणसं सांगत आहेत कोणीतरी तुझा भूतकाळाचा शोध घेत आहे. आदित्य काही क्षण शांत राहिला. म्हणजे वेळ जवळ आली आहे का? आजोबा म्हणाले, अजून नाही, पण सावध राहा आणि कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस. फोन कट झाला. त्याचवेळी रणजित आपल्या ऑफिसमध्ये एका खाजगी गुप्तहेरासमोर बसला होता. टेबलवर आदित्यचा फोटो ठेवलेला होता. रणजित म्हणाला, मला या माणसाचा जन्मापासूनचा इतिहास हवा आहे. तो कोण आहे, कोठून आला आणि त्याचा भूतकाळ का लपवला गेला आहे, सगळं शोधून काढ. गुप्तहेर शांतपणे म्हणाला, ठीक आहे, पण जर कोणीतरी मुद्दाम त्याची ओळख लपवली असेल तर हे काम सोपं नसेल. रणजित खुर्चीतून उठला. त्याच्या डोळ्यात राग होता. कितीही पैसे लागले तरी चालतील, मला फक्त सत्य हवं आहे. दुसरीकडे स्वरा आदित्यला फोन करत होती, पण आदित्यने फोन उचलला नाही. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, यावेळी चूक माझी झाली आहे, पण मी सर्व काही पूर्वीसारखे करेन, हे माझं वचन आहे. सकाळ झाली होती. स्वरा पुन्हा आदित्यच्या छोट्याशा घरामध्ये होती. यावेळी दरवाजा उघडला. समोर आदित्य उभा होता. दोघांची नजरानजर झाली. काही क्षण दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. अचानक स्वरा आदित्यसमोर हात जोडून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आदित्य, मला माफ करा, मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकले नाही. आदित्यने शांतपणे तिचे हात खाली केले. स्वरा, तू माफी मागू नकोस. तू जे पाहिलंस त्याच्यावरच विश्वास ठेवलास. स्वरा रडत म्हणाली, पण मी तुमचं मन दुखावलंय. तुम्ही एकटं सगळं सहन करत होतात आणि मी तुम्हाला सोडून गेले. आदित्य हलकासा हसला. नात्यात कधी कधी गैरसमज होतात. महत्त्वाचं हे असतं की ते वेळेत दूर व्हावेत. स्वराने अश्रू पुसले. ती म्हणाली, यापुढे कोणी काहीही सांगितलं तरी मी आधी तुमच्यावरच विश्वास ठेवेन. आदित्यने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बस, मला एवढंच हवं होतं. दोघांनी पुन्हा एकमेकांचा हात धरला. त्यांच्यातला दुरावा एका क्षणात संपला. दुसरीकडे खाजगी गुप्तहेर आदित्यचा शोध घेत होता, पण त्याला एक विचित्र गोष्ट दिसली. आदित्यच्या नावाने फक्त गेल्या काही वर्षाचीच माहिती होती. त्याआधी एकही नोंद नव्हती. गुप्तहेर स्वतःशीच म्हणाला, असं कसं शक्य आहे? एखाद्या माणसाचा संपूर्ण भूतकाळ नाहीसा होऊ शकत नाही. त्याने लगेच रणजितला फोन लावला. साहेब, हा माणूस साधा नाही. याची ओळख मुद्दाम लपवण्यात आली आहे. रणजित काही क्षण शांत राहिला. मग तो हसत म्हणाला, म्हणजे मी योग्य माणसाशी पंगा घेतलाय. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता तर उत्सुकता होती. तो हळू आवाजात म्हणाला, आदित्य, तुझं रहस्य किती दिवस लपून राहील ते मीही पाहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि स्वरा पुन्हा एकदा एकत्र कंपनीत पोहोचले. ऑफिसमधले अनेक कर्मचारी त्यांच्याकडे पाहत होते. कालपर्यंत दोघं वेगळे झाले अशी चर्चा करणारे लोक आज त्यांना पुन्हा एकत्र पाहून आश्चर्यचकित झाले. स्वरा ठामपणे आदित्यच्या शेजारी उभी राहिली. ती हळू आवाजात म्हणाली, यापुढे मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. आदित्य हलकासा हसला. तेवढ्यात
HR मॅनेजरने आदित्यला आपल्या केबिनमध्ये बोलवले. मिस्टर आदित्य, आमच्या चौकशीत तुमच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, म्हणून आजपासून तुम्ही पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात. हे ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. आदित्य शांतपणे म्हणाला, धन्यवाद. दुसरीकडे रणजितचा खाजगी गुप्तहेर त्याच्या ऑफिसमध्ये आला. त्याच्या हातात एक फाईल होती. साहेब, पूर्ण माहिती मिळाली नाही, पण एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. रणजितने उत्सुकतेने विचारलं, काय? गुप्तहेर म्हणाला, आदित्य अनेक वर्ष भारतात नव्हता. त्याने परदेशात उच्च शिक्षण घेतल्याची नोंद मिळाली आहे, पण त्याचा खर्च कोणी केला, तो कोणत्या कुटुंबातून आला, ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे. रणजितच्या कपाळावर आठ्या पडल्या. एका सामान्य माणसाचं शिक्षण इतक्या गुप्ततेत होत नाही. गुप्तहेर पुढे म्हणाला, साहेब, माझ्या मते आदित्य एखाद्या मोठ्या घराण्याशी संबंधित असू शकतो. रणजित काही क्षण विचारात पडला. त्याच्या मनात पहिल्यांदाच भीतीची एक हलकी लहर उमटली. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला आजोबा त्यांच्या बंगल्यात बसले होते. त्यांचा विश्वासू सहाय्यक आत आला. साहेब, रणजितने आदित्यचा भूतकाळ शोधण्यासाठी खाजगी गुप्तहेर नेमला आहे. आजोबांनी डोळे मिटले. काही क्षण शांत राहून ते म्हणाले, मी ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आता जवळ आला आहे. ते उठले आणि तिजोरीतून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलवर लिहिलं होतं, अत्यंत गोपनीय. आजोबा त्या फाईलकडे पाहत हळू आवाजात म्हणाले, आता वेळ आली आहे भूतकाळाचं सत्य समोर आणण्याची. आजोबांच्या हातात ती अत्यंत गोपनीय फाईल होती. त्यांनी ती हळूहळू उघडली. आत आदित्यचे लहानपणीचे फोटो, परदेशातील शिक्षणाची कागदपत्रे आणि एका जुन्या अपघाताच्या तपासाची फाईल होती. आजोबा काही क्षण त्या कागदांकडे पाहत राहिले. मग त्यांनी ती फाईल पुन्हा बंद केली. ते स्वतःशीच म्हणाले, अजून नाही. ही सत्य बाहेर येण्याची योग्य वेळ नाही. त्याचवेळी रणजित आपल्या ऑफिसमध्ये अस्वस्थपणे फेरफटका मारत होता. गुप्तहेर समोर उभा होता. रणजितनं विचारलं, आता पुढे काय? गुप्तहेर म्हणाला, साहेब, आदित्यचा भूतकाळ थेट शोधणं कठीण आहे, पण तो ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीतून काही धागेदोरे मिळू शकतात. रणजितच्या चेहऱ्यावर कपटी हसू उमटलं. मग सुरुवात तिथूनच करूया. दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये काम सुरळीत सुरू होतं. स्वरा आणि आदित्य पुन्हा पूर्वीसारखे कामात रमले होते. सगळं काही हळूहळू सामान्य होत होतं. दुपारच्या वेळी कंपनीच्या पार्किंगमध्ये आदित्य त्याची बाईक काढत होता. तेवढ्यात एक काळी कार त्याच्या समोर येऊन थांबली. कारची काच खाली झाली. आत रणजित बसलेला होता. रणजित हसत म्हणाला, आदित्य, 2 मिनिटं बोलायचं आहे. आदित्य शांतपणे म्हणाला, माझं तुमच्याशी काहीच बोलणं नाही. रणजित कारमधून खाली उतरला. तो आदित्यजवळ येत म्हणाला, तुझ्याबद्दल जितकं शोधतोय तितकाच तू रहस्यमय वाटत आहेस. आदित्यच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. तो फक्त म्हणाला, प्रत्येक माणसाचा भूतकाळ असतो, पण प्रत्येकाला तो जाणून घेण्याचा अधिकार नसतो. हे बोलून आदित्य तिथून निघून गेला. रणजित त्याच्याकडे पाहत राहिला. तो स्वतःशीच म्हणाला, तुझ्या डोळ्यात भीती नाही, म्हणजेच तुझ्या मागे कोणीतरी खूप मोठी ताकद उभी आहे. त्या संध्याकाळी आजोबांच्या बंगल्यात एक वरिष्ठ वकील आला. आजोबांनी त्याला ती गोपनीय फाईल दिली. ही फाईल सुरक्षित ठेवा आणि जर माझ्यासोबत काही अनपेक्षित घडलं तर ही फाईल थेट आदित्यच्या हातात द्या. वकील गंभीरपणे म्हणाला, काळजी करू नका साहेब, तुमचा शब्द मी पाळेन. आजोबा खिडकीतून बाहेर पाहत होते. त्यांच्या मनात एकच विचार होता, वादळ जवळ आलं आहे, पण यावेळी माझा नातू एकटा उभा राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रणजित आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या टेबलवर काही महत्त्वाच्या बिझनेस फाईल्स पडल्या होत्या. तेवढ्यात त्याचा मॅनेजर घाईघाईने आत आला. साहेब, एक वाईट बातमी आहे. रणजितने कपाळावर आठ्या आणत विचारलं, काय झालं? मॅनेजर म्हणाला, आपल्या कंपनीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट अचानक होल्डवर गेला आहे. काय? रणजित जागेवरून उठला. पण का? समोरच्या कंपनीने काही कारण न देता कराराचं पुनरावलोकन सुरू केलं आहे. रणजित चिडून म्हणाला, त्यांच्या MDला लगेच फोन लाव. मॅनेजरने फोन लावला, पण समोरून एकच उत्तर मिळालं, निर्णय व्यवस्थापनाचा आहे. फोन कट झाला. रणजितचा राग अनावर झाला.
त्याने टेबलवरचा ग्लास भिरकावून दिला. दुसरीकडे आदित्य कंपनीत आपल्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात त्याला एक संदेश आला. सायंकाळी 6 वाजता जुन्या बंगल्यावर भेट. आजोबा. संध्याकाळी आदित्य त्या जुन्या बंगल्यावर पोहोचला. आजोबा आधीच त्याची वाट पाहत होते. आदित्यने नम्रपणे विचारलं, आजोबा अचानक बोलवलं का? आजोबा शांतपणे म्हणाले, आदित्य, रणजित आता फक्त तुझा भूतकाळ शोधत नाही, तो आपल्या उद्योग समूहापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्य गंभीर झाला. मग आता काय करायचं? आजोबा म्हणाले, आता वेळ आली आहे तू सावलीतून बाहेर पडण्याची. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, पण अजून माझी खरी ओळख. आजोबा त्याचं वाक्य पूर्ण करत म्हणाले, नाही, ती अजून उघड करायची नाही, पण तू आता निर्णय घेऊ शकतोस. त्यांनी टेबलवर एक फाईल ठेवली. त्या फाईलमध्ये रणजितच्या कंपनीचे सर्व व्यावसायिक व्यवहार होते. आजोबा म्हणाले, हे सर्व करार आपल्या समूहाशी संबंधित आहेत. आजपर्यंत मी त्यांना चालू ठेवले कारण मला खात्री नव्हती, पण आता रणजितने आपल्या घरावरच वार केला आहे. आदित्यने फाईल उघडली. काही क्षण ती पाहिली. मग शांतपणे म्हणाला, आजोबा, व्यवसायात सूड नसतो, पण विश्वासघाताला किंमत मोजावीच लागते. आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. ते म्हणाले, म्हणूनच एक दिवस ही संपूर्ण जबाबदारी तुलाच घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रणजितच्या ऑफिसमध्ये पुन्हा एक फोन आला. मॅनेजर घाबरलेल्या आवाजात म्हणाला, साहेब, आणखी 3 मोठे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले आहेत. रणजित हादरला. हे अशक्य आहे. त्याने स्वतःशीच फुटफुटलं, हे सगळं योगायोग नाही. कोणीतरी माझ्या विरोधात खूप मोठा खेळ खेळत आहे. त्याला अजूनही कल्पना नव्हती की त्या खेळाची पहिली चाल आदित्यने चालली होती. रणजितच्या ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण होतं. एका आठवड्यात 5 मोठे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले होते. कंपनीचं मोठं नुकसान होत होतं. रणजितने सर्व विभाग प्रमुखांची तातडीने बैठक बोलवली. तो रागाने म्हणाला, मला फक्त एकच उत्तर हवं आहे. हे सगळं कोण करतंय? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. तेवढ्यात कंपनीचा लीड हेड म्हणाला, साहेब, एक गोष्ट लक्षात आली आहे. रणजितने त्याच्याकडे पाहिलं. बोल. ज्या कंपनीने आपले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले त्या सगळ्या कंपन्या एका मोठ्या उद्योग समूहाशी जोडलेल्या आहेत. कोणत्या उद्योग समूहाशी? रणजितने लगेच विचारलं. लीड हेडने फाईल पुढे केली. आर्यवर्धन इंडस्ट्रीज ग्रुप. हे नाव ऐकताच रणजित काही क्षण शांत झाला. तो स्वतःशीच म्हणाला, अनेक वर्षापासून या ग्रुपशी आमचे व्यावसायिक संबंध आहेत. पण त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला? त्याने लगेच आदेश दिला, त्यांच्या चेअरमनशी भेट ठरवा. मला स्वतः जाऊन बोलायचं आहे. दुसरीकडे आजोबांच्या केबिनमध्ये बैठक सुरू होती. आजोबा, आदित्य आणि कंपनीचे वरिष्ठ संचालक उपस्थित होते. एक संचालक म्हणाला, साहेब, रणजित भेटण्याची वेळ मागत आहे. आजोबा शांतपणे आदित्यकडे पाहू लागले. तुझं काय मत आहे? आदित्य काही क्षण विचारात पडला. मग शांतपणे म्हणाला, त्याला भेट द्या. सगळे आश्चर्यचकित झाले. आदित्य पुढे म्हणाला, पण भेट फक्त तुमचीच होईल. माझी ओळख अजून गुप्तच राहिली पाहिजेत. आजोबांनी समाधानाने मान हलवली. त्या संध्याकाळी रणजित आपल्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. त्याच्या टेबलवर आदित्यचा फोटो होता. तो फोटो हातात घेत म्हणाला, आधी तू माझ्या वाटेत आलास. आता माझा व्यवसायही कोसळत आहेस. या दोन्ही गोष्टींचा काहीतरी संबंध आहे, पण तो काय आहे हे मी शोधूनच काढेन. दूर आदित्य आपल्या घराच्या गच्चीवर उभा होता. स्वरा त्याच्याजवळ आली. ती हसून म्हणाली, काय विचार करतायत? आदित्य आकाशाकडे पाहत म्हणाला, कधी कधी वादळ येण्यापूर्वी शांतता असते. स्वराने त्याचा हात हातात घेतला. मी तुमच्या सोबत आहे. आदित्य तिच्याकडे पाहून हलकसं हसला, पण त्याला माहीत होतं खरा खेळ आता सुरू होणार होता. काय होईल पुढे? रणजितला समजेल का आदित्यचा भूतकाळ? आणि आदित्य कोण आहे? आजोबा आणि आदित्य यांचं नातं काय आहे? हे सर्व पाहूया पुढील भागांमध्ये. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या
स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.